दोन्ही स्ट्रॉंग झोन आहेत आणि या गोष्टीची आपण गोष्टीचं भाकीत वर्तवू शकत नाही की कुठला खेळाडू या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये चांगला खेळ करेल. कारण चांगला अनुभव या खेळपट्टीचा, चांगला अनुभव आहे आउटफील्डचा आणि चांगला अनुभव आहे समोरील प्रतिस्पर्धी संघांचा आणि त्या अनुभवाच्या बळावर एक चांगलं कॉन्टेस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिला चेंडू राईट आर्म अराउंड प्रमोद सागरसाठी प्लेड ऑन यष्टा उद्ध्वस्त केलं जातंय आणि प्रभावित केलं जातंय आपल्या गोलंदाजीकडून मिस्टर प्रमोदकडे. फलंदाज यतीश जातोय जो सागर फलंदाज होता कर्णधार होता आणि प्लेड ऑन लागले म्हणजेच काय बॅटची इनसाइड एज लागले आणि त्यानंतर मात्र यष्टा वाकवल्या गेलेल्या आहेत आणि खूपच चांगली प्रभावित करणारी गोलंदाजी प्रमोदने हाताळली आहे आणि आता अक्षरशः थोडंसं दबाव टाकला जातोय रांजणोळी संघाकडून ठाकूरपाडा संघावर. आता नवीन फलंदाज यतीच जातोय खेळपट्टीवर आपण स्ट्राईकवर पाहू शकतोय. खूप चांगल्या पद्धतीने दमदार सुरुवात केली आहे प्रमोदने. आपण जर ऑफ साईडला क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर 5 क्षेत्ररक्षक हे ऑफ साईडला तैनात केले गेलेले आहेत आणि 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला खूप चांगली रणनीती अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय प्रमोद. राईट आर्म अराउंड द विकेट. हो 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 बॅट अँड बॉल मध्ये चेंडू होता खूप चांगल्या पद्धतीने पायावर आदळणाऱ्या चेंडूला बॉटम हँडने सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता पण तितकाच चांगला फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण प्रमोदचं. धावसंख्या अजूनही खुली झालेली नाही आहे. धावफलक शून्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रमोद राईट आर्म अराउंड विकेट यतीश साठी चांगली गोलंदाजी अनुभव पण लावतोय या महत्वपूर्ण सामन्यात. आखोट्यापदा चेंडू होता इनसाइड एज की आउटसाइड आउटसाइड एज लागले आणि अशा पद्धतीने झेलचीच्या स्वरूपात बहाल झाल्यापर्यंत आता मात्र खूप चांगल्या पद्धतीने जाणवतोय रांजनोळी हा संघ. आहेत आणि खरंच जो गोलंदाजी करण्याचा निर्णय जो होता ना तो खूप चांगल्या पद्धतीने पार पडतात गोलंदाज प्रमोद आणि क्षेत्ररक्षण तितकंच दर्जेदार होते अल्पेशजी. कारण या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल तर कुठल्या तरी क्षेत्रावर प्रभुत्व असायला हवं आणि ते प्रभुत्व गोलंदाजीमध्ये आहे असं कुठेतरी दाखवतायत जय हरी रांजोळी संघाचे गोलंदाज प्रमोद आणि नवीन फलंदाज जात आहेत मिस्टर सुभाष ठाकरे. आणि ही जोडी जी आहे ती महत्त्वपूर्ण जोडी आहे कारण पोगावच्या स्पर्धेमध्ये याच जोडीने मात्र एक विक्रम देखील प्रस्थापित केला होता. भागीदारी बनवली होती त्यांनी चांगल्या धावांची आणि आता ही भागीदारी या सामन्यामध्ये कुठवर मजल मारेल हे देखील पाहणं मजेशीर असेल. 2 गडी बाद झाले सागर आणि यतीश. आता महेश आणि सुबेश खेळपट्टीवर कुठल्याच धावांचं योगदान न देता सागर आणि यतीश तंबूच्या दिशेने परत गेलेले आहेत आणि आता मात्र खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतील मिस्टर महेश मिस्टर सुभाष. प्रमोद मात्र आक्रमक गोलंदाजी हाताळतोय या पहिल्या षटकामध्ये. पंचांच्या उजवीकडून सज्ज होते स्ट्राईकवर असेल बॅट्समन मिस्टर महेश. राईट आर्म अराउंड विकेट. धावसंख्या 0 गडीबाद झाले 2. यावेळेस पुन्हा एकदा अपील केला जात आहे पण मात्र अपील फेटाळली जाईल. पंचाच्या माध्यमातून लेग बाईटचा इशारा. एक धाव अवंताच्या स्वरूपात लेग बाईटच्या स्वरूपातील ऍड केली जाईल. धावसंख्या 1 झाली. पुन्हा एकदा एक आक्रमक प्रयत्न म्हणेन मी तो म्हणजेच प्रमोदचा. वेगवान चेंडू हाताळला होता हलकसं वळण दिलं होतं शरीरावर आदळला होता. पंचांनी निरीक्षण केलंय आणि पाहिलं होतं की लेग बिफोरची अपील केली आहे पण मात्र ती निरीक्षण केल्या अंती अपील फेटाळून लावलेली आहे. धावसंख्या 1 झाली आहे आणि कुठेतरी धावसंख्येचा आलेख अजूनपर्यंत व्यवस्थित सुरू झाला नाहीये ठाकूरपाडा संघाचा. 2 आक्रमक फलंदाज खेळपट्टीवर आहेत पण तितकीच धारधार कंजूष गोलंदाजी हाताळतोय म्हणजेच गोलंदाज प्रमोद. 4 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळले आहेत आणि फक्त एक लेग बाईटची धाव बहाल केली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा कुटुंबाचा चेंडू परफेक्ट पूल चेंडू निघून जातो मिड विकेट सीमारेषा पार षटकार. या षटकाराने मात्र थोडीशी ऊर्जा मिळाली असेल ठाकूरपाडा संघाच्या सर्व खेळाडूंना कारण कुठेतरी बॉडी लँग्वेज थोडीशी डाऊन झाली होती. पहिल्या 4 चेंडूंवर एकच धाव जोडता आली होती पण आता 5व्या चेंडूवर एक
घणाघाती प्रहार केला जातोय फलंदाज सुभाष कडून आणि त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे सुभाष. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारण्यासाठीच येतो आणि तो पवित्रा यशस्वी ठरवतोय. प्रमोद सारखा एक अनुभवी गोलंदाज समोर असताना देखील अकुटबाई चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने पॉवर जनरेट करून मिड विकेट सीमारेषा पार केलंय आणि आता एक चांगली अवस्था दिसते ती म्हणजेच अष्टविनायक संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 7 धावा. सुभाष स्ट्राईकवर असेल, नॉन स्ट्राईकला महेश, गोलंदाजी मार्कवर प्रमोद. पुन्हा एकदा मोठा प्रहार स्लॉक केलं जातोय, चेंडू बोलला जातोय ते म्हणजे स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय षटकार. आहे ना पहिल्या 4 चेंडूचा आपण विचार केला तर प्रमोदने अव्वल दर्जाची कामगिरी केली होती. पण पुढील 2 चेंडूवर म्हणजेच काय 5व्या आणि 6व्या चेंडूवर 2 षटकार आले. आता मात्र पूर्ण सामन्याची दशा दिशा वळवून टाकलेली आहे अष्टविनायक ठाकूरपाट संघाच्या बाजूने. कारण आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर एक चांगली धावसंख्या म्हणू शकतोय. विकेट फॅक्टरचा विचार केला 2 विकेट डाऊन जरूर आहेत, पण धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 13 झालेली आहे. आता मात्र कुठेतरी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह जाणवते अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाच्या फलंदाजाची. कारण सुभाष जने जवळपास 25 ते 30 वर्षांचं क्रिकेट खेळलंय आणि अनुभवाचा वापर करून आता देखील तो तरुणांना लाजवेल असं क्रिकेट मैदानात दाखवत असतो. आणि का दाखवतोय, का त्यांना षटकारांचा बादशाह म्हटलं जाते किंवा का त्यांना बूम बूम म्हटलं जाते त्याचं प्रात्यक्षिक मैदानात तुम्हाला पाहायला मिळते. 2 चेंडू त्याने खेळलेत आणि 2 चेंडूवर 2 षटकार प्राप्त केलेत. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिलंय 12 धावांचं आणि संघाची सांघिक धावसंख्या झाली ते म्हणजेच 13. स्ट्राईकवर बॅट्समन असेल महेश आणि गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज विशाल. अपोजिट टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेस मात्र आमिष दाखवणारा हा चेंडू होता. आपण लाईन मिस करतोय उजव्या इष्टीच्या खूप जास्त बाहेर हाताळल्या कारणाने पंचांच्या माध्यमातून एक धाव अवांतर जोडण्याचा वाईडच्या स्वरूपातली इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकून 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते. खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न दिसत आहेत दोन्ही संघांचे, पण मात्र प्रयत्न हे प्रामाणिक असले पाहिजे. प्रयत्न तुमच्या संघाला विजय मिळवून देणारे असले पाहिजेत. विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस गुडघे वाकवले, चेंडूला पुन्हा एकदा स्लॉक केलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 6 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा. अल्पेशजी वाटलं होतं की लो स्कोरिंग सामना होईल का, पण जसं जसं महेश ठाकरे आणि सुभाष ठाकरे हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आले आता मात्र असं वाटते की हाय स्कोरिंग सामना होऊ शकेल. अल्पेश गायकवाडच्या माध्यमातून अजून काही रेकॉर्ड तुम्हाला या डावामध्ये ऐकायला मिळणार जे ते आम्हाला सांगतील, सूचना करतील तसे रेकॉर्ड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धावसंख्येचा विचार केला आतापर्यंत धावसंख्या झाली म्हणजे 20. विशाल गोलंदाजी मार्कवर आहे, स्ट्राईकवर असेल महेश आणि सुभाष ठाकरे येईपर्यंत महेश ठाकरे देखील वाट पाहत होते. आणि सुभाष ठाकरेंनी जशी सुरुवात केली षटकारांची आणि त्यानंतर मात्र स्वतः या मैदानात उतरले. यावेळेस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या झाली ती म्हणजेच 26 धावा. या डावाचा एकंदरीत विचार केला सुनील सर तर 4 षटकार आलेले आहेत आणि संघाची सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 26 आणि आतापर्यंत या स्पर्धेत 235 षटकार पूर्ण झालेले आहेत. तर जे प्रेक्षक आहेत जे सीमारेषेच्या बाहेर ही सामन्याची मजा घेतात त्यांना विनंती करतो चेंडू जर तुमच्याकडे आलाय षटकाराच्या माध्यमातून किंवा चौकाराच्या माध्यमातून तर चेंडू आणून जर आम्हाला सहकार्य करायचं मित्रांनो, कारण ही मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये मात्र तुमचं योगदान देखील तितकंच महत्वाचं असेल. धावसंख्या झाली 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विशाल. लगाताच्या 3 चेंडूवर 3 षटकार खेचेल का महेश, कारण आता मात्र या एकंदरीत स्पर्धेचा विचार केला तर जवळपास 10 ते 11 जणांनी ती स्ट्रिक कंप्लीट केली आहे. लगातार 3 चेंडू 3 षटकारांची. पाहूया त्या यादीमध्ये महेश ठाकरे स्थान मिळवेल का. गोलंदाजी मार्कवर विशाल. यावेळेस ऑन ड्राईव्ह आहे, चेंडू निघून जातोय लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर अडवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. 4 धावांचा चौकार येतोय. ठाकरेचे 40 प्लसचे अप्रतिम खेळाडू आहेत. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडून ते खेळतात 40 प्लस मास्टर आणि दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. गणेश ठाकरेजी धन्यवाद. झाले 30
मोठा फटका येतोय, चेंडू निघून जातोय, वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमारेषा पार, मास्टर स्ट्रोक बाय महेश ठाकरे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 36 जवळ. अजूनही आठवते महेश ठाकरे यांचा मी इंटरव्ह्यू घेतला होता. त्यांची पोलीस ट्रेनिंग चालू होती भादवडला. त्या ठिकाणी देखील ते पोलीस ट्रेनिंग सोडून स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आले होते. क्रिकेटसाठी डेडिकेशन होतं. 2 संघ बनले होते ठाकूरपाडा गावामध्ये. त्यानंतर त्यांनी देखील त्याचं योगदान केलं आणि 2 संघांचा एक संघ त्यांनी बनवण्यामध्ये महत्त्वपूर्ण वाटा उचलला. सिंहाचा वाटा होता. या सर्व गोष्टी आहेत इंटरव्ह्यूमध्ये आम्ही त्या कव्हर केल्या होत्या. धावसंख्या झाली ती म्हणजे 36 जवळ. महेश ठाकरे ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर विशाल. पुन्हा एकदा आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न विथ द टर्न ऑन द टोज. चेंडू वरती स्वेल क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरकून आकडा गाठते ते म्हणजेच 37 धावा. जर गेल्या 8 चेंडूंचा जर विचार केला तर 8 चेंडूंमध्ये 5 षटकार आले, एक चौकार आलाय. खूप चांगल्या पद्धतीने या डावाला आकार दिला जातोय अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाच्या 2 फलंदाजांकडून, महेश ठाकरे आणि सुभाष ठाकरे. धावसंख्या 37 झालेल्या आहेत आणि लास्ट बॉल आता तुमच्या समोर येईल. शेवटचा चेंडू. यावेळेस गती परिवर्तन केलं गेलं होतं पण त्याचा परिणाम काय सुभाष ठाकरे यांच्यावर होत नाही. चेंडू जाता सीमारेषा पार, खणखणीत षटकार. थँक्यू. तर सुनील सर खूप चांगला खेळ राहिलाय. 4 चेंडूंचा विचार केला पहिल्या तर फक्त धावफलकावर एकच धाव होती आणि 2 षटकानंतर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 43 धावा. हा पलटवार कसा आहे किंवा हा कमबॅक कसा केलाय ठाकूरपाडा संघाने. आणि जिथं जी अपेक्षा होती, कारण की जर यावर्षीचा जर आपण विचार केला सीझनचा, अष्टविनायक संघाच्या माध्यमातून ही जोडी खूप भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि अजूनच सांगितलंय बाकीच्या खेळाडूला की आम्ही खेळपट्टीवर आहे तोपर्यंत निश्चित धावा बनल्या जाईल आणि त्याचा एका सुरेख आपण मारा पाहतोय ज्या प्रकारे फटकेबाजी करताना त्या मात्र अप्रतिम अप्रतिम एक लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार खेचण्याचा एक कीर्तिमान इथं मात्र प्रस्थापित करतोय. 11वा फलंदाज ठरतोय या स्पर्धेतला. खूप छान, खूप छान. आणि आता पद्धत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 43 धावा आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी स्वीकारतोय तो म्हणजेच गोलंदाज दीपक. आणि अजूनही एक महत्त्वपूर्ण गोलंदाज शिल्लक असेल, बबलू टायगर. क्या बात है. आणि आमच्या अल्पेश गायकवाड यांना सर्व गोलंदाजाची अचूक माहिती आहे कारण त्यांचा आवडीचा संघ आहे जय हरी रांजोळे आणि ठाकूरपाडा संघ देखील आवडीचा आहे. म्हणजेच काय आता थोडंसं विचाराचं मंथन मनामध्ये काहूर माजलं की कुठला संघ जिंकेल नक्की. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, निघून जाईल, वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमारेषा पार, षटकार. ते या एकंदरीत डावाचा विचार केला तर या डावामध्ये एकूण 7 षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळालेत आणि दबावामध्ये सुद्धा चांगला खेळ करू शकतो ठाकूरपाडा संघ हे दाखवत आहेत मिस्टर सुभाष ठाकरे आणि मिस्टर महेश ठाकरे. खूप चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक्स, प्रेक्षकांना आनंद देणारे स्ट्रोक्स पाहायला मिळत आहेत. आणि जिथं आतापर्यंत मनीष पाटील जर आपण गोलंदाजीचं विश्लेषण नजर जर टाकली तर 13 चेंडू फेकल्या गेलेत आतापर्यंत या डावामध्ये आणि त्यामधून जर पाहिलं आपण षटकारामध्ये प्रत्येक चेंडू जास्तीत जास्त डील केलेले आहेत. यावेळेस चेंडूला वळवण्यात आले ते म्हणजे लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषेला खेटूनच होता. एकच धाव मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकून 50 गाठे. 50 अप फॉर अष्टविनायक ठाकूरपाडा. 14 चेंडूंमध्ये त्यांनी 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एक वेगळा कीर्तिमान म्हणू शकतो सांघिक धावसंख्येचा विचार केला तर. 50 धावा पूर्ण केल्या. स्ट्राईकवर बॅट्समॅन सुभाष असेल, गोलंदाजी मार्कवर दीपक पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. या आखोट्यामध्ये चेंडूला मात्र पुल करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. व्यवस्थित मिडलिंग होत नाहीये. चेंडू होते वाईड ऑफ लॉंगॉनला. एक धाव पूर्ण केली जाईल. सावध क्रिकेट आहे. जास्तीत जास्त 6 विश्वास ठेवतात किंवा चौकारावर विश्वास ठेवतात. एकेरी दुहेरी फक्त जेव्हा चांगला चेंडू येतोय तेव्हाच मात्र एकेरी दुहेरी धावा पाहायला मिळत आहेत. पण जेव्हा खराब चेंडू येतोय किंवा त्यांच्या स्लॉटमध्ये येतोय तो चेंडू तर सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 51 झाली आहे. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन चांगलं आहे. डिस्टन्स गाठेल का? यस डेफिनेटली. इट्स गॉन अवे फॉर 6 रन.
सिक्सर्स के माध्यम से मॅच को घुमाया असं मी म्हणू शकतो. कारण षटकारांचा विचार केला 10 षटकारांच्या माध्यमातून धावा खेचण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि जिथं बरोबर सांगितलं आपण काय जबरदस्त शॉट आपण परत पाहिलं. यावेळेस पाहतो चेंडू खूप उंच उंच आणि फक्त आणि फक्त 6 धावा मिळेल एवढं अंतर पूर्ण केलं होतंय आणि अप्रतिम 9 चेंडूमध्ये 36 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय महेश ठाकरे. क्या बात आहे! फास्टेस्ट 50 होईल का? ओह! प्रश्न आहे, पण अजूनही प्रश्न गुलदस्त्यामध्ये आहे ते. उत्तर गुलदस्त्यामध्ये आहे. धावांचा विचार केला, धावसंख्या झाली ती म्हणजेच 57 धावा, 57 रन्स, 57 धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही चेंडू शिल्लक आहेत या डावातले 8. वाटलं नव्हतं की एवढी धावांपर्यंत मजल मारेल अष्टविनायक ठाकूरपाडा हा संघ, पण तितकीच आत्मविश्वासपूर्ण खेळी या 2 फलंदाजाची मैदानामध्ये पाहायला मिळते. त्यामुळेच हा जो धावांचा आलेख आहे तो उंचवला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपक असेल. राईट हँड ओव्हर. यावेळेस हलकसा वळण दिलेला चेंडू होता. व्यवस्थित स्ट्रोक कन्वर्ट करता आला आणि या चेंडूवर तो म्हणजेच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होईल. फेक करेपर्यंत फक्त एक धाव ॲड केली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचवेल 58 या आकड्यावर. चेंडू फेकून झालं या तिसऱ्या षटकातले 5. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. खूप चांगली फलंदाजी या 2 फलंदाजाकडून पाहायला मिळते. आतापर्यंत भागीदारीचा उच्चांक असेल तो म्हणजेच रुपेश आणि विनोदचा जो सोयी असंघाकडून आहे 68 धावांचा. फुलटॉस एलिव्हेशन चांगलं, ताकद चांगली, चेंडू जातो मिड विकेट सीमारेषा पार, खणखणीत षटकार. धावसंख्या 64 झालेली आहे आणि आता मात्र 68 धावांची जी भागीदारीचा रेकॉर्ड आहे तो मोडीत काढण्यासाठी फक्त 4-5 धावांची गरज आहे. आणि तो विक्रम मोडीत काढेल का? कारण विक्रम असतात ते मोडीत काढण्यासाठीच असतात. तर पाहूया, आज विक्रम सकाळच्या सत्रामध्येच बनवला गेला होता. रुपेश आणि विनोद जे सुरई ए संघाचे खेळाडू होते, फलंदाज होते आणि आता मात्र विक्रम मोडीत करण्यासाठी 5 धावांची गरज आहे. शेवटचं षटक शिल्लक आणि 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील? मला तरी असं वाटते 80 ते 85 धावा आपण धावफलकार पाहू शकतो जर या 2 खेळाडूंची फलंदाजीचा विचार केला तर. पण मात्र विकेटचा शोध घ्यावा लागेल रांजणोळी या संघाला, कारण अधिराज्य गाजवलं जाते, पकड मजबूत केली जाते, दबदबा राखला जातो या डावामध्ये अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या फलंदाजांकडून. एक चांगली पार्टनरशिप सुद्धा पाहतोय आपण तिसऱ्या विकेटसाठी ज्या प्रकारे महेश आणि सुभाष ठाकरे ही जोडी खेळपट्टीवर आणि आतापर्यंत जर पाहिलं आपण आणखी का जबरदस्त फटकेबाजी दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय आपण 10 चेंडूमध्ये 37 या धावसंख्येवर तर फक्त आणि फक्त 5 चेंडूचा सामना इथं मात्र सुभाष ठाकरे यांनी केलेला आहे आणि त्यामध्ये 25 धावा म्हणजे किती चांगली फटकेबाजी पाहतोय आपण प्रत्येक चेंडूवर. इथून जर विचार केला आपण तर एक चांगली स्ट्राईक रेटनी फटकेबाजी करतोय 5-25 म्हणजे अप्रतिम अप्रतिम दर्जेदार क्वालिटीनुसार फटकेबाजी करतोय सुभाष आणि महेश ठाकरे. नाही, स्ट्रोकमध्ये क्वालिटी होती हा शब्द तुम्ही खूप चांगला वापरला. सर्व स्ट्रोक्स हे क्वालिटी स्ट्रोक होते आणि लांब लचक होते. असं नव्हतं की कुठला चेंडू सीमारेषेच्या एकदम नजीक पडला. सर्व चेंडू हे सीमारेषेच्या 10 फूट अंतरावर जाऊन पडलेले आहेत आणि तितकीच आक्रमक फलंदाजी आणि खरंच प्रेक्षकांचं मनोरंजन देखील तितकंच होते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाले ती म्हणजे 64 धावा झालेले आहेत आणि स्ट्राईकवर असेल बॅट्समन मिस्टर महेश आणि गोलंदाजी मार्कवर बबलू टायगर. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला तैनात केले गेलेले आहेत आणि 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला तैनात केले गेले आहेत. स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक सीमारेषेला खेटून आहे, त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेला खेटून तैनात केले गेलेले आहेत. आणि या रणनीतीचा फायदा होईल का रांजणोळी या संघाला? पाहूया. बबलू टायगर गोलंदाजी मार्कवर, पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल महेश. प्रमोद यांच्या माध्यमातून अनुभवाचा वापर करून मात्र वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जाते, पण मात्र अनुभव दोघांकडे आहे, महेश आणि सुभाषकडे. यावेळेस विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मैदानाच्या समतल निघून जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धावेवर समाधान व्यक्त केलं जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. फेकी थोडीशी चुकली होती, चांगलं बॅकअप, फक्त एकच मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 65 धावा, 65 रन्स. स्ट्राईकवर सुभाष ठाकरे आहेत. आढावा घेतात सर्व क्षेत्ररक्षकांचा आणि आढावा घेऊन कुठल्या ठिकाणी कुठल्या क्षेत्रात हा स्ट्रोक किंवा ड्राईव्ह पाहायला मिळेल. बबलू टायगर लेफ्ट आर्म अराउंड, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट झाला नाही. चेंडू होतोय तो म्हणजेच कव्हरच्या क्षेत्रात अडवला जाईल. तोवर एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 66 धावा. बबलू टायगर हा एक चांगला दर्जाचा गोलंदाज आहे ते पाहायला मिळते, कारण नेहमीच त्याला स्लॉग ओव्हर दिलं जाते आणि स्लॉग ओव्हरमध्ये
पहिल्या 3 षटकामध्ये किती धावा आल्या तरी देखील तो त्याची गोलंदाजी खूप चांगल्या रीतीने हाताळतो. त्याचं प्रात्यक्षिक मैदानात पाहायला मिळते बबलू टायगर. फुल टॉस होता, फुल टॉस चेंडूवर दमदार प्रहार, चेंडू सीमारेषा पार, खणखणीत षटकार. बारा चेंडूमध्ये 44 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि यावर्षीचा जर विचार केला आपण BCA मान्यताप्राप्त टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत जर पाहिलं आपण जयबजरंग गोडसे संघाचा संकेत म्हात्रे यांनी एक पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर मात्र बाळेमामा चषक गोंदिवली येतं मानकुली संघाचा दीपू माळी यांनी दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर या स्पर्धेमध्ये पाहिलं आपण वडपे संघाचा अक्षय, त्यानंतर मात्र पुरुषोत्तम एंटरप्राइजेस सावे दिव्य संघाचा कृपेश आतापर्यंत 4 अर्धशतक पूर्ण झालेले आहेत भिवंडी क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त टुर्नामेंटमध्ये. इथे मात्र महेश ठाकरे आपला पहिलं अर्धशतक पूर्ण करेल काय? यावेळेस पंच आमच्याकडे वत आहेत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावसंख्या झाले 73 आणि या स्पर्धेतली सर्वोच्च भागीदारी म्हणायला हरकत नाहीये. अजूनही नॉट आउट आहे आणि अजून चेंडू शिल्लक आहे 3. तर खूप चांगला रेकॉर्ड तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना ऐकायला मिळाला सुनील पवारजी. कारण सर्व स्पर्धेमध्ये तुमचं योगदान तुमचं असते 100% देता आणि त्या स्पर्धेचा लेखाजोखा तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत वारंवार पोहोचत असता. चांगलं क्षेत्ररक्षण 100 गॅदर पाहायला मिळते. एक धाव ॲड केली जाईल. धावसंख्या झाले ते म्हणजेच 74 धावा 74. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. या पहिल्या डावातला सुभाष ठाकरे ऑन फायर, महेश ठाकरे ऑन फायर, प्रमोद म्हात्रे 4 चेंडूपर्यंत ऑन फायर होते पण त्यानंतर मात्र 2 चेंडूवर 2 षटकार खेचलेत. फलंदाजाने स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. खूप चांगली रणनीती आखली जाते बबलू टायगर कडून. खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय. समोर कुठला फलंदाज आहे त्याचा विचार मनात न आणता मात्र आपल्या गोलंदाजीवर विश्वास दाखवतोय आणि तो कर्णधाराचा विश्वास साधता ठरवतोय. शेवटचा चेंडू असलेल्या पहिल्या डावातला आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाले 74 74. षडावलेन चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा पंचांच्या माध्यमातून निरीक्षण केल्यानंतर वाईटचा इशारा केला जातो. धावसंख्या एकने पुढे सरकून आकडा गाठते ती म्हणजेच 75 रन्स 75 रन्स. लास्ट बॉल ऑफ लास्ट ओव्हर. यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून काय इशारा येतोय तो व्हाईट बॉल आणि या मोक्याच्या क्षणाला मात्र थोडीशी लाईन मिस करतोय गोलंदाज बबलू आणि म्हणूनच की काय बोनच्या स्वरूपात धावा बहाल केले जाते आहेत अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला. 76 धावा धावफलकावर आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल होतोय. चेंडू निघून जातोय. थर्ड मॅन सीमारेषा पार, खणखणीत षटकार. ती म्हणजेच एकंदरीत 82 धावा उच्चांक झालाय भागीदाराचा आहे. कुठल्याही गड्यासाठी सर्वोच्च धाव भागीदारी आपल्याला म्हणायला लागेल 82 धावांची. महेश ठाकरे आणि सुभाष ठाकरेचा हा कीर्तिमान प्रस्थापित केलाय BCA प्रणित चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये. निश्चित बरोबर सांगितलं आपण एक नवीन कीर्तिमान इथं मात्र अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं काय सुपर हिट फलंदाजी पाहायला मिळाली. निश्चित दोन्ही फलंदाजाचा कौतुक करण्याचे जे इतर सहकारी खेळाडू पाहतो आपण खेळाडू कक्षामध्ये जेव्हा ते परतीचा प्रवास करताना येत होते एक अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल की ही जोडी एक अप्रतिम आहे आणि दाखवले की सध्याच्या स्थितीमध्ये जर विचार केला अष्टविनायक संघाच्या माध्यमातून की एक चांगला संघ म्हणून का म्हटला जातोय अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. हे 2 मोहरे अतिशय मौल्यवान आहेत ठाकूरपाडा संघासाठी. वेल सेड वेल सेड. कारण तुम्हाला देखील तितका अभ्यास असेल. तुमच्या गावचे खेळाडू आहेत आणि त्यांचा सराव देखील कदाचित तुम्ही पाहत असाल की तुम्ही सराव कसा पद्धतीने करताय आणि सराव करणं खूप गरजेचं आहे सुनील सर. तुम्हाला एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुमचं योगदान द्यायचं असेल आणि जिंकायचं असेल तर सराव खूप महत्त्वाचा आहे आणि सरावाचा स्तर दोन्ही संघांचा चांगला आहे. पण आत्ताच्या घडीला पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी झाली ठाकूरपाडा संघाकडून. प्रतिउत्तर मिळेलच नक्की कारण तो देखील एक दादा संघ आहे भिवंडी परिसरात रांजणीला संघ आणि प्रतिउत्तर मिळेल आणि शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल असं कुठेतरी मला वाटते सर. आणि जिथं पूर्णपणे सहमत आहे कारण की जे हरिस्पोर्ट अनुलित संघाची फलंदाजी आपण पाहिलेली आहे खूप मोठी फलंदाजी मजबूत आहे. त्या संघाकडे जवळपास जितू प्रमोद त्यानंतर मात्र सुखदेव बंटी राहुल एकापैकी एक सरस असे दिग्गज फलंदाज संघाकडे. पण मी तर म्हणेन की थोडंसं मानसिक दबाव राहील कारण की 4 षटकामध्ये तब्बल जे आव्हान पाहतोय आपण 83 धावांचं आव्हान म्हणजे जवळपास प्रति षटकामागे 21ची सरासरी इथून मात्र पार करावी लागेल. आणि मनीष पाटील एवढं सोपं असते की प्रत्येक सामन्यामध्ये तर आपण 20पेक्षा जास्त सरासरीनं धावा बनवणं आणि तिनं मात्र चेसिंग करताना मानसिक दबाव असते मोठ्या आव्हानाचं.
शारीरिक शक्तीसोबत तुमची मानसिक शक्ती देखील तुमची खूपच अव्वल दर्जाची असायला हवी. कारण माणूस शरीराने कधी-कधी हरत नाही, पण मनाने हरतो आणि कुठेतरी तर मानसिक दबाव आला, तर मात्र विजयाची आशा नसली किंवा विजयाची इच्छा नसली, तर तसा खेळ देखील तुमच्या खेळाडूंच्या माध्यमातून होणार नाही. अगदी बरोबर आणि ती फक्त एकच किमया करू शकतोय राजौरी संघाच्या माध्यमातून सोगदेव जो सलामीचा फलंदाज आहे त्यावर खूप काही डिफेन्स असेल या धावाचं आव्हान कशा तऱ्हेने पार करायचे कारण की बऱ्याच वेळेस पाहिलं जेव्हा मोठं आव्हान असतंय राजौरी संघाच्या माध्यमातून समोर तर हा खेळाडू खूप चांगली सुरुवात करून संघाला देतोय आणि ती अपेक्षा काय घेऊन येतोय खेळपट्टीवर पाहायचंय पण मी तर म्हणेन जवळपास जवळपास सामना इथं या स्थितीमध्ये जर पाहिला पण एक मोठं आव्हान दबाव टाकल्या गेले राजौरी संघावर. आणि की गोलंदाजांनी देखील तशीच कामगिरी करायला हवी. फलंदाज म्हणजेच काय आपण 2च फलंदाजांकडे आपण लक्ष वेधूया. महेश आणि सुभाष या दोन्हीच फलंदाजांनी या धावा जोडल्यात. आता मात्र गोलंदाजांकडे एक लक्ष असेल, की या धावा डिफेंड करणं. कारण फलंदाजाने आपली जागा, आपली जी बाजू आहे ती चोख बजावलेली आहे. पण गोलंदाजाने सुद्धा त्यांची कामगिरी चोख बजावली पाहिजे या पुढील धावामध्ये. तर निश्चितच चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे चला अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा संगणक आणि राजनोली संघाचा कर्णधार चला आपण सलामीचे फलंदाज लगेच पाठवायचे कारण की वेळ तुम्हालाच होणार आहे खेळण्यासाठी. केतन आणि इथं मात्र जितू ही जोडी निश्चित तयार असेल एक भरोसेमंद जोडी म्हणून ज्याची ओळख आहे या संघामध्ये आपण नेहमीच वर्णन करतोय की बंटी यांचा फ्लिकचे फटके पाहण्यासाठी खूपच छान एन्जॉय करतात क्रिकेट रसिक. आजच्या दिवसामध्ये पाहिलं आपण वरच्या गटातून काय अप्रतिम अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. जयदुर्गा सुरई संघाच्या माध्यमातून एक अप्रतिम दर्जेदार खेळ दाखवलंय आणि आजच्या दिवसातला एक चांगला संघ म्हणून समोर आलाय. या सामन्यामध्ये मात्र कशा प्रकारे फटकेबाजीला प्रारंभ करायला पाहिजे क्षेत्ररक्षण लावून घ्या सराव करायचं नाहीये इथं मात्र. तर पाहतोय आपण दोन्ही सलामीचे फलंदाज इथं मात्र खेळपट्टीकडे रवाना होताना म्हटल्याप्रमाणे केतन आणि जितू खूप एक चांगली दमदार ही जोडी म्हणून ज्याचं नाव आहे राजनोली संघाच्या माध्यमातून. दोन्ही शेजारी संघ आहे पण मैदानावर काय अप्रतिम अप्रतिम फाईट पाहायला मिळेल की नाही हे मात्र शंका असेल. ज्या प्रकारे 83 धावाचं एक मोठं आव्हान समोर उभं केलंय ठाकूरपाडा संघाने. पुढील डावाची सुरुवात सुनील पवार सर करतीलच, पण तत्पूर्वी उद्याच्या दिवशी लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवते. उद्याच्या दिवसाचा पहिला सामना असणार आहे जयदुर्गा सुरई ब विपक्ष बंद्रा मारुती कालेर. दुसरा सामना असेल हंसिका पिंपळगर विपक्ष शिवसाई गुंदवली. तिसरा सामना असेल कानाई स्पोर्ट्स पाये विपक्ष जॉयल स्पोर्ट्स पिंपळास. त्यानंतर चौथा सामना असेल एकता सारंगाव विपक्ष शेळूमाता वळ. नंतर पाचवा सामना असेल आयडियल हायवे दिवे विपक्ष गावदेवी अंजूर. आणि त्यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल चेरोबा कोन ए विपक्ष नव जीवान वळपाडा. आणि आयोजकांनी दिलेल्या वेळेप्रमाणे सर्व संघांनी हजर राहायचे. पहिला सामना जयदुर्गा सुरई ब आणि बंद्रा मारुती कालेर या दोन संघांदरम्यान आहे. दोन्ही संघांनी 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनीष पाटील. तर लगेच आपण सामन्यात सुरुवात करायची आहे. तर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज महेश ठाकरे ज्यांनी या सामन्यामध्ये का चकास फटकेबाजी पाहायला मिळाली. 13 चेंडूमध्ये 45 धावाचं योगदान दिल्यानंतर मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज केतन एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण केली तालुका क्रिकेटमध्ये राजनोली संघाच्या माध्यमातून तो जो फलंदाज सज्ज होते. पाहूया केतनसाठी क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेले. शॉर्ट थर्ड मॅनला जर पाहिलं आपण यतीश आहे बॅकवर्ड पॉईंटला सागर यांना पाहतोय आपण. पहिला चेंडू म्हटल्याप्रमाणे केतनच्या बॅटमधून काय दमदार प्रहार आहे. चेंडूला फेकून देतोय लॉंग ऑनच्या वरतून षटकार. निश्चित पाहिलं आपण मनीष पाटील मी केतन पाटील यांच्याबद्दल वारंवार एकच का सांगतो हा फलंदाज जेव्हा लयमध्ये असतोय ना त्याची फटकेबाजी निश्चित क्रिकेट रसिकाच्या मनाला जिंकून जाते. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर अप्रतिम अप्रतिम हा षटकार वसूल केलाय आणि ते मात्र सांगून जातो या फटक्याने की राजनोली गावचा सुपुत्र अजून मी आहे. हा सामना सहजासहजी सोडणार नाही मनसोक्तपणे फटकेबाजी करणार. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली केतनच्या बॅटमधून षटकार. याच पात्र अजून एक धमाका लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा गगनभेदी उत्तुंग षटकार. काय जबरदस्त सामना पाहतोय आपण. एक भल्ल मोठं विशाल आव्हान आणि त्याचा पाठलाग करताना एक जबरदस्त परत शॉट पाहायला मिळालं. यावेळेस मात्र जागा निवडली मिडविकेटच्या वरतून दूर असा लांब पल्ल्याचा षटकार खेचतोय फलंदाज केतन. सुनील सर मी म्हणालो होतो नाण्याची आपण एक बाजू पडताळलेली आहे, दुसरी बाजू पडताळणं अजून शिल्लक आहे आणि मात्र खूप दमदार पद्धतीने सुरुवात करतोय तो म्हणजेच केतन. 2 गगनभेदी षटकार धावसंख्या 12. निश्चित महेश ठाकरे ज्या प्रकारे खेळी साकारली होती आणि त्याच्या अगेन्स्ट इथं मात्र हल्ला बॉल केलेला आहे हल्ला चढवलंय मी म्हणेन केतन यांच्या बॅटमधून.
याच पाहता जबरदस्त टोला, चेंडू जाईल 6 धावासाठी षटकार. काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण इथे. मात्र सलामीचा फलंदाज केतन यांच्या बॅटमधून निश्चित पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार, म्हणजे 12वा फलंदाज ठरतोय या स्पर्धेच्या दरम्यान लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार खेचणारा. इथं मात्र या षटकाराच्या हॅट्रिकला वेगळी इमेज असेल, कारण की मोठं आव्हान आहे आणि सुरुवात जी पाहिजे तर रांजुरी संघाला ते एक धमाकेदार, अप्रतिम, दमदार आणि तुफानी सुरुवात करून देताना पाहतोय आपण. बंटीच्या बॅटमधून एक धमाकेदार डाव साकारेल का, की इथं मात्र एका विकेटची आवश्यकता असेल अष्टविनायक ठाकूरपडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच म्हणत असतील रांजणी संघाचे खेळाडू की हमने दिए हे हम जरूर वसूल करेंगे, असंच कुठेतरी मैदानात पाहायला मिळते. जर धावा खर्च केल्या तर धावा देखील आम्ही परत मिळवू, असा कुठेतरी प्रयास दिसतोय फलंदाजाचा. तर म्हणून मी वारंवार सांगतोय, दोन्ही संघाची खरी ताकद तर म्हणजे फटकेबाजी. पहिले आपण अष्टविनायक ठाकूरपडा संघाची, त्यानंतर मात्र आता राजनोली संघाची. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, कंट्रोल फटक्यामध्ये आपण पाहिलं, फुलचा फटका होता, कंट्रोल केलं आणि एका चांगल्या क्षेत्ररक्षण कुलमॅन हरीशच्या माध्यमातून मिडविकेट डीप शॉटमध्ये, आणि फक्त एक धाव, एका धावनी संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 19. जी सरासरी पाहतोय आपण 20.75, म्हणजे जवळपास 21 धावेची सरासरी पूर्ण करावी लागेल. आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली सरासरी इथे मात्र अर्जित करताना केतन. अजून एक चांगला फलंदाज म्हणून ज्याचं नाव आहे तो म्हणजे जीतू सज्ज होतोय महेश. छान वापसी करताना पहिल्या 3 चेंडूवर पाहिला पण षटकार, त्यानंतर मात्र छान वापसी. यावेळेस पाहता प्रश्न विचारला गेला आणि होय, सहमत इथं मात्र पकडल्या गेलं. मधल्या एसटीवर आढळणारा चेंडू होता आणि पहिल्या विकेटचा ब्रेक थ्रू मिळून देतोय संघाला. धावसंख्येचा विकास, धावसंख्या झाला 19 धावा, चेंडू फेकून झाले 5 पहिल्या षटकातले 5, आणि अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गडी बाद केलाय जरूर कुठेतरी. आता धावांना रोख लावण्यासाठी गोलंदाज महेश सज्ज झालेला आहे, कारण महत्त्वपूर्ण फलंदाज जितू मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज सुखदेव येतोय, ज्याचा उल्लेख तुम्ही वारंवार करत होता सुनील सर. तर क्रमांक 3 अजून एक धमाकेदार फलंदाज सुखदेव. यावेळेस मात्र अराउंड द लेग डावी आणि मधली अष्टी गुल होते आणि लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा दे धक्का, एक छान वापसी करताना पाहतोय आपण महेश ठाकरे याला. तर दरम्यान पाहतोय आपण या चॅम्पियन ट्रॉफीसाठी आयोजकाला टेमघर येथून खास जयकुमार संघाचे सर्व आदरणीय करसन फुलोरे साहेब आणि तसेच आदरणीय नरेश चौधरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा. आणि खास बुम बुम सुभाष ठाकरेसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेले. तर मित्रांनो, येणाऱ्या 16 जानेवारीपासून फ्री एंट्री टुर्नामेंट सिटी क्रिकेटचा घमासान आपण पाहणार आहोत. निश्चित कुठल्याही प्रकारे फी नाही आहे आणि पहिली जर सिटी क्रिकेट ची टुर्नामेंट आपण फ्री एंट्रीमध्ये पाहणार आहोत. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि जयकुमार संघाचे सर्व करसनदादा फुलोरे, त्याच सोबत आदरणीय नरेश चौधरी साहेब यांच्या माध्यमातून एक बिग शो आपण पाहणार आहोत. सिटी क्रिकेटचा घमासान फ्री एंट्री टुर्नामेंट कमिंग सून. जयकुमार ट्रॉफी आणि आज प्रारंभ सुद्धा अप्रतिम केला होता जयकुमार संघाच्या माध्यमातून. सिटी क्रिकेटचा जर विचार केला आपण तर इथं मात्र विचार करूया सामन्याचा, ज्या प्रकारे ही ट्रॉफी आपण ग्रामीण क्रिकेटची आणबाण शान पाहतोय आपण. चॅम्पियन ट्रॉफी 2020. तर यतीश व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. पहिल्या 3 चेंडूवर इथं मात्र षटकार, त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं आणि त्याचाच आपण गृहीत पाहूया. प्रमोद यांचा पहिलं षटक, पहिल्या 3 चेंडूवर 2 विकेट, 1 निराव, त्यानंतर मात्र पलटवार.
यावेळेस पाहतोय आपण की निश्चित हा बाउन्सर चेंडू पण आटोक्याच्या बाहेरचा बाउन्सर होता. गोलंदाज खूप डोक्यावरतून वरतून चेंडू निघून गेलाय आणि दोन्ही पंच दक्ष तिथं मात्र वाईटचा इशारा आणि वन बाउन्स फॉर ऑफ द इशारा पाहतोय आपण षटकातला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 20. अजून केतन हा खेळपट्टीवर आहे. एक दर्जेदार फलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण केली या फलंदाजांनी. 83 धावाचं एक भलं मोठं आव्हान स्वीकारताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 20. यावेळेस पाहता अप्रतिम अप्रतिम हा चेंडू पाहिला आपण. शॉर्ट पिच चेंडू होता आणि टप्पा पडल्यानंतर मनीष पाटील पाहिला चेंडू खाली राहणार होता थोडा अनिश्चितपणे चेंडू आणि केतनेला माहिती चेंडू उचलू येईल पण तसं काही घडलं नाही. बीट होते. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक बोंबोम सुभाष ठाकरे. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 20. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली होती राजुरी संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र लाईन चुकीची हाताळतोय गोलंदाज यतीश ठाकरे. उजयष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाचे दोन्ही या समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली इथून मात्र पुढे सरकताना ती 21. 2 विकेटच्या नुकसानवर. यतीश सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट. दूर आणि त्या टोकाकडनं समोर केतन एक क्लास फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. यावेळेस पाहता परत एक अप्रतिम अप्रतिम मारा. हे तर वैशिष्ट्य आहे खास यतीश ठाकरे यांचं. अधूनमधून वेगवान चेंडू टाकतोय आणि गोल्डन स्पॉटर जेव्हा चेंडूचा टप्पा पडतोय वेगात चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातात. इथं मात्र निश्चित मनीष पाटील संघर्ष करावा लागेल सामना जिंकण्यासाठी राजनुलीत संघाला. कारण की वातावरण जर पाहिलं आपण सूर्य खूप दूर गेलाय. सूर्याची किरणं धीमी होताना आणि अशा थंड वातावरणामध्ये एवढं सोपं नाही आहे की आपण फटकेबाजी करणं. गोलंदाज सज्ज होते. यावेळेस पाहता अप्रतिम. आता मात्र काहीच करू देत नाहीये केतन यासारख्या दिग्गज फलंदाजाला. काय अप्रतिम षटक हाताळतोय गोलंदाज यतीश. जसे जसे निर्धाव चेंडू जातील तसं तसं मात्र राजनुली संघ पराभवाकडे जाईल. ज्या प्रकारे स्थिती पाहतोय आपण पहिल्या 3 चेंडूवर दमदार षटकाराची हॅट्रिक त्यानंतर मात्र पलटवार महेश ठाकरेच्या माध्यमातून आणि आता मात्र यतीश सज्ज होताना. यावेळेस पात्र निश्चित नो बॉलचा इशारा येतोय आणि इथं मात्र फ्री हिटचा निश्चित इशारा येईल. ज्या प्रकारे आपण हा दुसरा बाउन्सर फेकला गेला यतीशच्या माध्यमातून. दोन्ही पंच खूप दक्ष आहेत. जावेद फरीद सर. तर निश्चित फ्री एंट्री टुर्नामेंट सिटी क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहणार आहोत टेमघरच्या ऐतिहासिक मैदानावर. जयकुमार ट्रॉफी आणि घेऊन येतोय करशनदादा फुलोरे. त्याच्यासोबत नरेश चौधरी यांच्या माध्यमातून एक सुपरहिट 2 दिवसीय सिटी क्रिकेटचा आपण घमासान फ्री एंट्री टुर्नामेंट. यावेळेस पाहता परत चुकीची लाईन. अजून दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय आणि फ्री हिट कायम. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर धाव त्या 23. एक जबरदस्त गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट. याच पात्र खराब चेंडू आणि त्याचा योग्य समाचार चेंडूला भिरकावलाय. स्क्वेअरलेगच्या वरतून हा षटकार. या षटकाराने मात्र धावसंख्या वेगात पुढे सरकते ती राजुली संघाची. पाहतोय आपण 2 बाद 29. अजून खूप मोठं आव्हान इथं मात्र सर करावं लागेल. 14 चेंडूमध्ये तब्बल 54 धावा बनवायला लागेल. ज्या प्रकारे महेश आणि सुभाष ठाकरेंनी फटकेबाजी केली होती त्याच प्रकारे इथं मात्र फटकेबाजी करावी लागेल आणि ती क्षमता आहे या दोन्ही फलंदाजामध्ये. ज्या प्रकारे राहुल आणि केतन ही जोडी खेळपट्टीवर आहे. काय सुपरहिट कामगिरी करतोय केतनच्या बॅटमधून निघणारा पाहतोय आपण हा 4था षटकार. एक सिंगल म्हणजे 25 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. चेंडूचा सामना केलेला आहे. 9 चेंडूमध्ये 25 धावा पूर्ण करतोय फलंदाज केतन. यतीश राईट आर्म ऑफ द विकेट सज्ज होताना. या पात्र उंच उंच आहे. हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. अप्रतिम प्रयत्न आणि इशारा काय येईल पाहायचे. हा षटकार
अजून एक दमदार शॉट. आता मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते ती तब्बल 35. अजून सामना संपला नाही हेच सांगून जातोय इथं मात्र षटकारांनी. फलंदाज केतन एका भल्ल मोठं आव्हान पण काय सुपरहिट त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहतोय आपण. राजनुली संघाचे दिग्गज फलंदाज खेळपट्टीवर केतन आणि नॉन स्ट्राईकला आहे राहुल. 5वा षटकार उडवले या चेंडूवर केतन याच्या बॅटमधून. याच पाहता स्लॉग सीप काय जबरदस्त शॉट. आणि परत एकदा पाहतोय की लागोपाठ 3 चेंडूवर 3 गगनभेदी षटकार खेचण्याचा पराक्रम करतोय इथं मात्र फलंदाज केतन. आणि आता मात्र ज्या प्रकारे टिट फॉर टेट जसे को तैसा जवाब दिया जा रहा है. आणि तिथं म्हणेन इथं मात्र मी कौतुक करेन केतन यांचं. ज्या प्रकारे पाहतोय की आपण सलामीला आला होता आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिलं आपण 6 षटकार उडवलंय. काय जबरदस्त फटकेबाजी करतोय. विचार करण्यासाठी मजबूर केलंय इथं मात्र अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या संघनायकाला आणि इतर खेळाडूंना. 12 चेंडू आणि अजून सामना जिंकण्यासाठी 42 म्हणजे पहिल्या 12 चेंडूमध्ये 41 आहे. तर इथं मात्र पाहतो आपण की एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. आणि इथून मात्र निश्चितपणे जोपर्यंत केतन खेळपट्टीवर असेल राजनुली संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. आणि इथं मात्र निश्चित ट्रम्प कार्ड ऑफ गोलंदाज म्हणजे जी ओळख आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून कल्पेशला पाचारण करतोय. आणि या षटकामध्ये निश्चितच सामन्याची चित्र साफ दिसतील की कुठल्या संघाकडे सामना झुकलेला आहे. ग्रामीण क्रिकेट पाहतोय आपण. BC चॅम्पियन ट्रॉफी मानाची स्पर्धा. तब्बल 60 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग झालेले असोसिएशनची मान्यता प्राप्त. आणि एक जबरदस्त आयोजन पाहतोय आपण पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. उल्लेखनीय कामगिरी आणि कुठलीही गोष्ट अल्पेश जर पाहिलं आपण बोलणं सोपं आहे पण करून दाखवणं खूप कठीण आहे. आणि इथं मात्र करून दाखवलेलं आहे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस संघाने. ज्या प्रकारे हे आयोजन आपण पाहतोय त्याला आपण वेळ कम घ्या कारण की फलंदाजी आपल्यालाच करायची आहे. राजनुली संघाचा संघनायक. 12 चेंडू 42 असं समीकरण. प्रति षटकामागे जर सरासरी पाहिली आपण 21 धावा इथून मात्र पूर्ण कराव्या लागेल सामना जिंकण्यासाठी. अजून एका विकेटची आवश्यकता असेल ठाकूरपाडा संघाला सामन्यामध्ये मजबूत स्थिती प्रदान करण्यासाठी. यावेळेस पाहता फुलटॉस बनवलंय राहुलच्या बॅटमधून धमाका आणि हा चेंडू फरार झालाय मिड विकेटच्या वरतून षटकार. चेंडू एवढा खराब नव्हता. भूपेश पाहिला पण लोअर फुलटॉस पण काय परफेक्ट टायमिंग आणि फक्त चेंडूला दिशा दिली. शक्ती खूप छान होती मिड विकेटच्या वरतून. आणि जेव्हा जेव्हा म्हणतात ना तुमच्या कार्याची सुरुवात जर अप्रतिम झाली पहिल्या चेंडूवर काय सुपर सुरुवात झाली शेवट कसा करेल इथं मात्र गोलंदाज कल्पेशची सुरुवात वाईट पण सुरुवात अप्रतिम राहुल चांगली करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आणि मात्र राहुल सुद्धा सांगतोय की अजून आम्ही खेळपट्टीवर आहे सामना संपला नाही. एवढं मोठं आव्हान आहे आणि तो सर करताना मात्र एक धमाल आणि कमाल फटकेबाजी पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 47. एक जबरदस्त फलंदाजी राहुलनी षटकारांनी आपलं खातं उघडतोय. संघात धावसंख्या 47. आतापर्यंत जर पाहिली आपण एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते राजनुली संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे एक मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली होती महेश आणि सुभाष ठाकरेच्या या जोडीमध्ये त्या पार्टनरशिपवर मात्र पाणी फिरल्या जाते काय पाहिजे. ज्या प्रकारे केतन आणि राहुल ही जोडी खेळपट्टीवर आहे. धावसंख्या झाले या दुसऱ्या डावामध्ये जय हरी रांजोळी संघाची. ती म्हणजेच 47 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 11 चेंडूंनी माफ करा
36 धावांची गरज आहे आणि आता मात्र पवित्र आक्रमक जाणवतोय जयहरी रांजोळी संघाचा. मला वाटलं होतं की थोडासा ओव्हर डॉमिनंट करेल का, पण तसं होत नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने पलटवार करतोय तो म्हणजे जयहरी रांजोळी संघ. ठाकूरपाडा संघ जो पहिल्या डावामध्ये चांगल्या अवस्थेत जाणवत होता आणि पुन्हा एकदा पलटवार केला जातोय. 11 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची इच्छाशक्ती सर्व फलंदाजी जाणवते. कारण या डावाचा विचार केला तर या डावामध्ये तब्बल 7 षटकार प्रेक्षकांना अनुभवायला मिळालेत. पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 षटकार प्रेक्षकांना अनुभवायला मिळाले होते आणि म्हणजेच काय षटकाराच्या माध्यमातून डील केली जाते आणि जो आपण चेंडू निवडलाय फुल टॉसचा चेंडू तो मात्र सीमारेषेच्या बाहेर जाण्यासाठी बनवलेला आहे असं कुठेतरी जाणवते. तर 11 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर कल्पेशचं स्वागत 6 धावांनी केलंय फलंदाज राहुलने. पाहूया या पुढील चेंडूवर पलटवार करेल का गोलंदाज कल्पेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुल टॉस होता, उडवलाय लॉंग ऑन सीमारेषे नजीक. चूक करतोय क्षेत्ररक्षक, चुकतोय तो म्हणजेच महेशच्या हातातून हा झेल सुटला जातोय. एक धाव बहाल केली जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 48 धावा. 10 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. असे खूप सारे सामने झाले जेव्हा 6 चेंडूमध्ये 30 धावा जेव्हा गरज असते तरी देखील त्या 30 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. फलंदाज तितके आक्रमक असायला हवे, फलंदाज तितकेसे अनुभवी असायला हवे आणि गोलंदाजावर थोडासा दबाव वाढवला जातो. कल्पेशने मात्र एक सुवर्ण संधी मिळवून दिली होती ठाकूरपाडा या संघाला, पण मात्र महेश ठाकरे थोडासा कमी पडतोय. झेल सुटला जातोय. धावसंख्या 48 आहे. आता पाहूया स्ट्राईकवर बॅट्समन असेल केतन, ज्याने मात्र आतापर्यंत 6 षटकार खेचलेत. यावेळेस लॉवा फुलटॉस होता व्यवस्थित. मिडल ऑफ द बॅट आला, चेंडू होते स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण चुकते. 2 धावा पूर्ण केला जाते. चांगला बॅकअप आहे डीप मध्ये. 2 धावांवर समाधान व्यक्त केले जाते आणि विश्वास दर्शवतोय केतन की हा सामना मी तुम्हाला फिनिश करून देऊ शकतो, या सामन्यामध्ये मी तुम्हाला विजय मिळवून देऊ शकतो असा आत्मविश्वास दाखवतोय केतन आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. धावसंख्या 50 झालेली आहे. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 9 चेंडूंमध्ये 33 धावांची. 9 चेंडू 33 धावांची गरज. 2 स्ट्रायकर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांच्या माध्यमातून षटकार आलेत या डावामध्ये. केतन आणि राहुल. स्ट्राईकवर असेल केतन. धावसंख्या 50. शॉर्ट लेन पूल केला जातोय. पुल्ड अवे फॉर 6 रन्स. हाय अँड हँडसम सिक्सर. आणि पुढे सरकून आकडा गाठते ते म्हणजे 55 आणि वैयक्तिक 45 धावांवर खेळतोय केतन. 50 साठी अजूनही 5 धावांची गरज आहे आणि या त्याच्या खेळीमध्ये जवळपास 7 षटकारांचा समावेश आहे. 7 मोठे षटकार आले ते म्हणजेच केतनच्या बॅटमधून, राहुलच्या बॅटमधून 1 षटकार आलाय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता गरज आहे 8 चेंडूंमध्ये 27 धावांची. 8 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. जबरदस्त दिलखेच अशी फलंदाजी दोन्ही संघांच्या फलंदाजांनी या मैदानावर दाखवलेली आहे आणि आम्ही या फेरीमध्ये जाऊन पोहोचलोय. आम्ही 2 राऊंड क्लिअर करून या फेरीमध्ये कशा पद्धतीने आलोय याचं खूपच चांगल्या पद्धतीने उदाहरण पेश करतात दोन्ही संघाचे सर्व खेळाडू. तर पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना गोड गोड शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. जो संघ चांगला खेळ करेल तो जिंकेल. जो खेळाडू आपल्यावर विश्वास ठेवून, आपल्या सरावावर विश्वास ठेवून खेळ करेल तो जिंकेल. पण मात्र सरते शेवटी क्रिकेटच जिंकेल. पिच होता. एलिव्हेशन चांगलं आहे, ताकद चांगली, टायमिंग अचूक, चेंडू सीमारेषा पार, षटकार. क्या बात आहे. फास्टेस्ट 50 13 चेंडूंमध्ये 51 धावा पूर्ण केल्या आहेत मिस्टर केतन. क्या बात आहे. आणि ते देखील अंडर प्रेशर, दबावामध्ये येऊन चांगली फलंदाजी करणारे फलंदाज खूप कमी असतात. त्यातलाच एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर केतन. आणि आता मात्र आव्हान असेल 7 चेंडूंमध्ये 21 धावा पूर्ण कराव्या लागतील. 7 चेंडूत 21 धावा पूर्ण कराव्या लागतील. या डावामध्ये विचार केला तर एकंदरीत 8 षटकारांचा समावेश आहे. 8 षटकार म्हणजे 8 षटकारांचे 48 धावा. आणि एकंदरीत या डावाचे 9 षटकार झालेले आहेत आणि केतनचे 8 षटकार आहेत आणि राहुलचा 1 षटकार आहे. आता आपण सामन्याचं समीकरण असं आहे की 7 चेंडूमध्ये 21 धावा पूर्ण कराव्या लागतील. खूप सारे प्रेक्षक पहिला डाव समाप्त झाल्यानंतर घरी निघून गेले होते, पण मात्र त्या प्रेक्षकांना विचार पडला असेल की आम्ही मैदानावरून परत का गेलो, कारण सामना अजूनही चालू आहे मित्रांनो. 7 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज कल्पेश. या तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 7 चेंडू 21 धावा, 7 बॉल 21 रन्स. खूप चांगलं इक्वेशन या मैदानावर पाहायला मिळते.
रनअप चुकतोय. खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस खेळ होतोय म्हणून की दबाव दिसतोय. तर नेहमीच म्हटलं जातंय की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना, दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना प्रयत्न करावे लागतील. फलंदाजी करणाऱ्या संघाला प्रयत्न करावे लागतील, गोलंदाजी करणाऱ्या संघाला प्रयत्न करावे लागतील. यावेळेस फुल टॉस होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू निघून जाईल. वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. आता मात्र सुनील पवारजी काय दुर्दम्य इच्छाशक्ती दिसते मला रांजोळी संघाच्या फलंदाजाकडून, कारण त्यांनी सामना सोडलेला नाहीये. 83 धावांचं लक्ष दिलंच होतं जरूर, पण तरी देखील स्वतःच्या फलंदाजीवर विश्वास ठेवला, स्वतःच्या फलंदाजांवर विश्वास ठेवला आणि आता मात्र एका चांगल्या अवस्थेत येऊन पोहोचलेला आहे. 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी झाली. केतनच्या बॅटमधून मात्र षटकारांची आतिषबाजी आली होती आणि त्यानंतर एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेला आहे. महेशने पहिलं षटक हाताळलं, त्याने 2 गडी बाद केले, त्याने खर्च केला 19 धावा. यतीशने दुसरं षटक हाताळलं, त्याने खर्च केला 22 धावा आणि एकही गडी बाद त्याला करता आला नाही. कल्पेशने तिसरं षटक हाताळलं आणि तिसऱ्या षटकामध्ये 25 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. तर वेळ जास्त घेतला नाही पाहिजे, पण मात्र परिस्थिती तशी अल्पेशची, तर थोडा वेळ पण त्यांना देखील दिला गेला पाहिजे, कारण 2 सामने जिंकून ते या तिसऱ्या फेरीत आलेले आहेत आणि त्यांना देखील जिंकायचं आहे. थोडीशी स्ट्रॅटेजी आखली जाईल की कुठला गोलंदाज या कठीण परिस्थितीतून आपल्या संघाला बाहेर काढेल. तर तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच देवावर विश्वास ठेवला जातोय आणि देवाच्या माध्यमातून हा सामना विजयी होईल का ठाकूरपाडा संघ, की आपल्या फलंदाजीच्या बळावर जिंकेल रांजोळी संघ? कोण जिंकेल? बॅट्समन जिंकेल की बॉलर जिंकेल? कोण जिंकेल? ठाकूरपाडा जिंकेल की रांजोळी जिंकेल? BCA प्रणित चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये मात्र खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जाते. खूप चांगलं समय सूचकता, खूप चांगलं प्रसंगावधान सर्व खेळाडूंकडे राखलं जाते आणि त्यातलाच एक सामना. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. काय सामना होता! 12 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज होती आणि आता मात्र 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. जय हरी रांजणोळी या संघाला. खूप चांगल्या पद्धतीने खेळ खेळला जातोय. दबावामध्ये काही खेळाडू चांगला खेळ करतात, काही खेळाडू खराब खेळ करतात, पण जो खेळाडू चांगला खेळ करतात ते विक्रमादित्य ठरतात आणि आता कुठेतरी विक्रमादित्य ठरतायत केतन आणि राहुल. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. 6 बॉल 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाजी मार्कवर देवा, राईट आर्म द विकेट. ओव्हर पिच होता, एज लागले, फ्लाय स्लिप क्षेत्ररक्षक नव्हता, क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमारेषा पार, दणदणीत चौकार. मध्ये 13 धावांची गरज आहे आणि तुम्हाला माहीत असायला हवं, जेव्हा एज लागते आणि चेंडू मागे निघून जातो, एक कर्विलिनियर मोशन असते. चेंडू टचरपा पडल्यानंतर थोडासा वळण घेतो, त्या वळणाचा मात्र अंदाज बांधायला हवा होता. क्षेत्ररक्षकाने अंदाज बांधला नाही आणि त्यामुळेच मात्र त्याला चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी गरज आहे. 5 चेंडूमध्ये 13 धावांची. 83 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र खूप चांगल्या पद्धतीने दुसऱ्या डावामध्ये खेळ करतायत जय हरी रांजोळी संघाचे फलंदाज. यावेळेस मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्र निवडलं, डीप एक्स्ट्रा कव्हर, चेंडू निघून जाईल, तर म्हणजे सीमा रेषा पार, दणदणीत खणखणीत षटकार. क्या बात आहे! आता मात्र गणित कुठे होतं, कुठे आलंय. गरज होती 24 चेंडूमध्ये 83 धावांची आणि आता गरज आहे 4 चेंडूमध्ये 7 धावांची. म्हणजेच काय, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही क्रिकेटमध्ये कुठल्याही परिस्थितीतून बाहेर येऊ शकता. याचं उत्तम उदाहरण या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो. तर अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि अपयशातून शिकलात तर मात्र तुम्ही यशापासून दूर राहू शकत नाही पुढील वेळी. तर यावेळी पाहूया 4 चेंडू 7 धावांची गरज. अजूनही सामना ऑन आहे. ठाकूरपाडा संघाकडे देखील संधी आहे. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या क्षेत्ररक्षक येतो, त्याला चकून चेंडू मागे निघून जातो. चांगला बॅकअप आहे, एका धावेवर समाधान आहे. खूप चांगला गॅदर सुभाष ठाकरेचं. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आणि कंपल्सरी चेस. तुम्हाला या 6 धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण कराव्या लागणार आहेत आणि खरंच मी कौतुक करेन फलंदाज, पण तितकंच कौतुक करेन मी देवाचं, कारण अंडर प्रेशर आहे, स्लॉग ओव्हर आहे, शेवटचं शतक आहे, तरी देखील चांगली कामगिरी आतापर्यंत करतोय. कारण 2 मोठे फटके आल्यानंतर चकवण्यामध्ये यश होते. आता तिसऱ्या चेंडूवर फक्त 1च धाव आली. 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. गोलंदाज की फलंदाज, ठाकूरपाडा की रांजोळी, प्रमोद म्हात्रे की सुभाष ठाकरे?
हो हो हो, देवा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो, पण मात्र दिशा थोडीशी भरकटली आहे. टप्पा चांगला होता, वेग चांगला होता, पण दिशा थोडीशी भरकटली. उजव्या यष्टीच्या नियंत्रण रेषेच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव अवांतरच्या स्वरूपात आम्ही ऍड करणार आहोत. 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. 3 बॉल्स 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. खूप चांगलं क्रिकेट, दबावाचं क्रिकेट, दबावातून बाहेर निघण्याचं क्रिकेट, दबावात खेळण्याचं क्रिकेट, हे सर्व काही सर्व गोष्टी या मैदानात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. पाहूया या पुढील 3 चेंडूमध्ये 5 धाव पूर्ण करतील का की गोलंदाज देवा या सामन्यामध्ये परत आणेल अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला. राईट आर्म द विकेट देवा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू हाताळला जातोय. वारंवार उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर चेंडू हाताळतोय आणि म्हणूनच की काय त्याचा भुर्दंड बसतोय अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला. आता गरज आहे 3 चेंडूंमध्ये 4 धावांची. समीकरण कुठेतरी सोपं होऊन बसलेलं आहे रांजणोळी संघासाठी. ठाकूरपाडा संघाकडे देखील अजूनही संधी आहे. जर गोलंदाजाने अचूक दर्जाचे 2 चेंडू हाताळले तरी देखील या सामन्यामध्ये परत येऊ शकेल अष्टविनायक ठाकूरपाडा हा संघ. यावेळेस लाईन चांगली आहे, चेंडू बीट केला जाते आणि ज्या गोष्टीसाठी कर्णधाराने त्याचा विश्वास दर्शवला होता की तुला या पद्धतीने चेंडू हाताळायचा आहे, तुला याच वेगाने या दिशेला चेंडू हाताळायचा आहे, तो प्रयत्न मात्र यशस्वी केला जातोय. 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. 4 धावा पूर्ण कराव्याच लागतील. देवा पुन्हा एकदा अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला आशेचा किरण दाखवतोय, विजयाचं दार उघडं करतोय. पाहूया पुन्हा एकदा कमबॅक करेल का रांजणोली हा संघ. 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे, एक चांगला सामना आहे हा आणि या सामन्यामधून भरपूर काही शिकायला सुद्धा मिळेल प्रेक्षकांना. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. वाटलं होतं की 5:30 वाजता आम्ही घरी जाऊ, पण मात्र खूप चांगलं क्रिकेट मैदानात पाहायला मिळते आणि त्या क्रिकेटमुळेच मात्र मैदानातून प्रेक्षक देखील घरी जात नाहीये. मैदानात प्रेक्षक थांबलेले आहे. 2 चेंडू 4 धावांची गरज. इनपलच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षकाचा विचार केला, 4 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. शॉर्ट थर्ड बँड, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग 2-4. यावेळेस मात्र अचूक दर्जा चेंडू हाताळला होता की पंचांकडे लक्ष वेधलं जाईल. व्हॉट इज डिसिजन. बॅटच्या माध्यमातून एक धाव ऍड केली जाईल. एका चेंडूमध्ये 3 धावा पूर्ण कराव्या लागतील. सामना कुठे होता, सामना कुठे आलाय. 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज होती, आता 1 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. 3 धावा पूर्ण कराव्याच लागतील. तुम्हाला धावून करा किंवा चौकार षटकार मारून करा, पण 3 धावा पूर्ण कराव्याच लागतील. एका चेंडू 3 धावांची गरज. सुनील पवारजी, काय रफ अँड टफ कॉन्टेस्ट आहे. प्रेक्षकांना मनमुराद आनंद मिळतो या सामन्याच्या माध्यमातून. एका चेंडू 3 धावांची गरज. क्या बात आहे. दोन्ही संघांकडून प्रामाणिक प्रयत्न आणि प्रामाणिक प्रयत्न नक्कीच तुम्हाला विजयाला गवसणी घालवून देऊ शकतील. तर आता मात्र प्रामाणिक प्रयत्न देवा करतोय. कुठेतरी चांगली फलंदाजी केतनची आणि रावलची होत होती, पण आता मात्र देवाच्या माध्यमातून गतविरोधक लावला जातोय या शेवटच्या क्षणाला. एका चेंडूत 3 धावांची गरज आणि अल्पेश गायकवाड देखील आतुर झालेत की कुठला संघ जिंकेल, कारण दोन्ही संघ त्यांच्या आवडीचे संघ आहेत आणि कुठला संघ जिंकेल, पण क्रिकेट मात्र जिंकणार आहे. कुठला संघ पराभूत जरी होईल तरी क्रिकेट जिंकणार आहे. एका चेंडू 3 धावांची गरज आहेत. पाहूया या शेवटच्या चेंडूवर, शेवटच्या बॉलवर प्रेक्षकांना काय पाहायला मिळतंय. दोन्ही संघांना गोड गोड मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. सामना आवडला असेल मित्रांनो, टाळ्या वाजा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एका चेंडूत 3 धावांची गरज आहे मित्रांनो. कंपल्सरी चेस. या 3 धावा पूर्ण कराव्याच लागतील. लास्ट बॉल. यावेळी फटका चांगला आहे, निघून जातो तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंगॉनला एकदा पूर्ण करून दुसऱ्या धावांचा कॉल आहे आणि अशा रीतीने सामना जिंकतोय तो म्हणजेच अष्टविनायक ठाकूरपाडा. स्कोर्स लेवल झालेले आहेत, पण मात्र कंपल्सरी चेस सामना जिंकतोय अष्टविनायक ठाकूरपाडा. विजय संघाचं अभिनंदन अष्टविनायक ठाकूरपाडा. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर नेक्स्ट राऊंड आणि हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक. प्रमोदजी 3 चेंडू 4 धावांची गरज होती आणि कदाचित थोडंसं डोक्यावर बर्फ ठेवून जर खेळले असते तर रांजणोळी हा संघ देखील विजयाला गवसणी घालू शकला असता. पण असो, दबाव आहे, दबावाचं क्रिकेट होतं आणि आपल्याकडून दबावामध्ये देखील